बिग बॉस मराठीचे प्रेक्षक प्रत्येक वीकेंडच्या आतुरतेने वाट पाहत असतात. कारण रितेश देशमुख हा भाऊच्या धक्क्यावर त्याला आणि प्रेक्षकांना न पटणाऱ्या गोष्टींचा जाब घरातील सदस्यांना विचारतो. सध्या घरातील काही सदस्य फ्रंट फूटवर येऊन खेळतात, तर काही सदस्य अजूनही बॅक फूटवर खेळत असल्याचं दिसत आहे. रितेश या आठवड्यात अशाच एका बॅकफूटवर खेळणाऱ्या सदस्याची शाळा घेणार आहे. तिचं नाव आहे दिव्या शिंदे. खरं तर घराबाहेर दिव्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच चाहत्यांचा तिला सपोर्ट सुद्धा मिळताना दिसतो. पण बिग बॉसच्या घरात दिव्या फ्रंट फूटवर खेळताना दिसत नाही. त्यामुळे तिला रितेश देशमुख जाब विचारणार आहे. दिव्या स्वतःपेक्षा जास्त राकेश बापटसाठी स्टँड घेताना दिसते, कारण तिने राकेशला आपला भाऊ मानला आहे. या आठवड्यात नॉमिनेशनच्या टास्कमध्ये सुद्धा तिने राकेशसाठी शेवटपर्यंत डिफेंड केला होता. परिणामी एकमत न झाल्याने सगळ्यांना सिल्वर ऐवजी ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं. यामुळेच रितेश दिव्याला तुम्ही घरात लाडका भाऊ योजना सुरू केली का असं म्हणतो. रितेश दिव्याला तिच्या गेम बाबत आरसा दाखवणार आहे. तो म्हणतो, घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झाली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केली आहे. राकेश दादा हे, राकेश दादा ते. तुमचं घरातील नातं दिसतंय, पण गेमचं काय? गेम दिसत नाहीये. तुम्ही बाहेर लीडर आहात ना, इथे फक्त सपोर्टर दिसताय. राकेश यांचा प्रवक्ता. तर दिव्या शिंदेच्या गेम बाबत तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.